जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। मागील 10 वर्षात देशाला अधोगतीच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा पायउतार करण्याची वेळ आलेली आहे। लोकशाही हक्कांची गळचेपी, विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी भांडवलदारांच्या मालकीच्या प्रसारमाध्यमांचा खुलेआम वापर करत एक केंद्री सत्ता करणारी हुकुमशाही राजवट रोखणे काळाची गरज आहे। गेल्या 10 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला विकासाकडे नेण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा खासदारांनी सोलापूरसाठी काय केले आणि काय आणले, हा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील वस्त्रोद्योग हा गुणवत्तापूर्ण असून सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचे गणवेश सोलापुरातून निर्मिती करू असे आश्वासित करून सत्तेत आले। मात्र ते गणवेशाविषयी मूग गिळून गप्प बसले। सबका साथ सबका विकासचा नारा सपशील फोल ठरला। सोलापूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून पाण्याची प्रचंड टंचाई आहे। वेगवेगळ्या कररूपाने कोट्यवधी रुपये संकलित करूनही नागरी सुविधा देऊ शकत नाहीत। हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी लोकांना भाकरीपेक्षा धर्मवेडेपणा रुजविण्यात ते पुढाकार घेत आहेत, असा आरोप माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी केला। लोकसभा निवडणुकीत लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी मूल्यांवर आधारित सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराला मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले। विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला माझ्या छातीवर लाल झेंडा असेल, कोयता तोडा असेल, त्यावेळेला आपला चिन्ह कोयता तोडा असेल। या वेळेला जर कोयता तोडा जर निवडून आला, रेल्वेची सबसिडी 2 लाख तुमच्या खात्यावर मंजूर केल्याशिवाय सोलापूर शहर या शहरामध्ये मोदी साहेबांचा, भारतीय जनता पक्षाचा, RSSचा पराभव केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे अधिक उमेदवार आमदार प्रणिती शिंदेला आम्ही खासदार करू। विधानसभेत मी लढेन, दिल्लीमध्ये तुम्ही लढा, यांच्या पुढच्यामध्ये भाकरी घाला। 14 एप्रिल 2024 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मार्कंडे शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील कैलासवासी राणा बोंड्याल सभागृहात पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। यावेळी व्यासपीठावर पक्षाचे शंकर मेत्रे, व्यंकटेश कोंगारी, मोहम्मद हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार, सिद्धप्पा कलशेट्टी, कामिनीताई आडम, युसुफ शेख मेजर, नलिनीताई कलबुर्गी, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल वासम, लिंगावा सोलापुरे, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, अकिल शेख, बाबू कोकणे, इलियास सिद्दीकी, शिवानंद झळके, राजेंद्र स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते। माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट M.H. शेख मार्गदर्शन करताना म्हणाले, जनतेचा विश्वासघात करणाऱ्या केंद्र सरकारच्या कारभारामुळे आजची महागाई आकाशाला भिडली आहे। जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले। ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन केले। प्रास्ताविक कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे सर्व जिल्हा समिती सदस्य आणि लढाऊ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी लढाऊ पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी सभागृह खचाखच भरले होते।